स्वामी समर्थ माऊली. आज आपण बोलणार आहे झिम्बाब्वे विषयी. झिम्बाब्वे ग्रुप 1 स्टेजला सध्या. आता ग्रुप 1 मध्ये सध्या भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. ग्रुप बी मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका. झिम्बाब्वे विषयी बोलण्याचा एक पॉइंट होता, कारण की झिम्बाब्वे टीम ही एवढी, त्यांचे बॉलर चांगले नाही, याचे बॅट्समॅन बी सुद्धा चांगले नाही, पण यावेळेस त्यांनी ग्रोथ केली, बॅटिंग मध्ये ग्रोथ केली, बॉलिंग मध्ये ग्रोथ केली. खूप छान वाटलं, कारण की सिकंदर राजा हा ऑलराऊंडर आहे आणि वन डे मध्ये T20 मध्ये सेकंड नंबर रँकिंगला आहे सध्या ऑलराऊंडर मध्ये, ICC रँकिंग मध्ये. आता त्या दिवशी त्यांनी श्रीलंकाला हरून टॉप 1 मध्ये क्वालिफाय केलंय. ग्रुप 1 मध्ये श्रीलंकाने 178 रन केले, झिम्बाब्वेना 182 रन करून मॅच विन केली. बेनेट त्यांचा प्लेअर आहे झिम्बाब्वेचा, त्याने वन साइड थांबवून 63 रन केले 48 बॉलात. त्यांना विकेट दिला नाही, त्याने 8 4 मारले. सिकंदरने 45 रन केले 26 बॉलात, 2 6 आणि 6 4, 2 6 आणि 4 4. आणि 2024 ची गोष्ट आहे. 2024च्या मॅच मध्ये झिम्बाब्वेच्या एक प्लेअरचा शूज फाटला होता. तेव्हा तो बोलला होता की आम्हाला स्पॉन्सर करा कोणतरी, आमचा शूज वगैरे फाटलेला आहे, आमचं स्पॉन्सर करा म्हणा, आमच्याकडे पैसे वगैरे नाही म्हणे. 2024च्या वर्ल्ड कप मधून झिम्बाब्वेला बाहेर काढण्यात आलं होतं, म्हणजे बाहेर गेलता. त्यावेळेस पहिली स्टार्टिंग हारला होता, वुमन कोणासोबत तर खेळ हारला होता तो. नंतर 2025च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा बाहेर होता, नंतर एंट्री मारली नाही त्यांनी. नंतर 2026च्या वर्ल्ड कप असा कमबॅक केला खतरनाक की सांगू शकत नाही. ऑस्ट्रेलियाला सुद्धा हरवलं, श्रीलंकाला सुद्धा हरवलं आणि परत ग्रुप 1च्या स्टेजला जाऊन बसला. श्रीलंकाने बॅटिंग चांगली केली. निशंकाने परत मागील मॅच मध्ये 100 रन, या मॅच मध्ये 62 रन केले. पवन रत्नाकरनं 44 रन केले. निशंकाचा अर्धशतक झालेलं या मॅच मध्ये. आणि सिकंदर राजाची एक कहाणी वेगळी, पहिली जुनी कहाणी आहे की तो पाकिस्तानचा होता पहिला, नंतर त्याला पायलट व्हायचं होतं पण त्याला पायलट होता नाही आलं. नंतर डायरेक्टली झिम्बाब्वे टीम मध्ये एंट्री मारली त्याने ऑलराऊंडर म्हणून, बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये. नंतर तो टीमचा कप्तान बनला. 27व्या वर्षी तो टीम मध्ये आला, म्हणजे ऑलमोस्ट भरपूर वर्षानंतर. आता अंडर-19च्या नंतर आपले भारतीय प्लेयर 21-20 वर्षी एंट्री मारतात भारताची इंटरनॅशनल टीम मध्ये, पण हिची इंटरनॅशनलची आला तेव्हा तो 27 वर्ष होता. आता तो 38-40 वर्षाचा असं मला वाटतं. पण आता सध्या मी जो खूप छान खेळतो, बॉलिंग स्पिन अटॅक मध्ये आणि बॅटिंग मध्ये खूप छान आहे. त्या दिवशी पण 26 बॉलात 45 रन केले आणि बॉलिंग बी पण केली 4 ओव्हर. खूप छान वाटलं मला. सिकंदर राजा आज कप्तान आहे आणि त्याच्या देशाचं नाव त्यानं मोठं केलं, क्वालिफाय करायला. खूप छान वाटलं. आणि आपलं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. आपण दररोज काहीतरी नवीन कंटेंट आणतो, व्हिडिओ आणतो. तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आता आपलं चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ माऊली.